स्वतःची लग्नाची बायको तर सोडून दिली, दुसऱ्याच्या लग्नाच्या बायकोबद्दल हा माणूस अशी कॉमेंट करत होता, या देशाचा पंतप्रधान 55 करोड की गर्लफ्रेंड, सोनिया गांधींना जर्सी गाय म्हणत होता हा मनुष्य. काँग्रेस की विधवा, राजीव गांधींची ती विडो आहे, तिला काँग्रेस की विधवा म्हणत होता. हा प्रतिष्ठा राखत होता महिलांची. या माणसाबद्दल काय काय बोलता येऊ शकतं. संसदेमध्ये भाषण करत असताना देशाच्या गेल्या पंतप्रधानांबद्दल, मनमोहन सिंगांबद्दल रेनकोट घालून आंघोळ करतात का असं भाषण केलं होतं या नरेंद्र मोदींनी. इतक्या गलिच्छ स्तरावरती संपूर्ण संसदीय लोकशाहीमधली चर्चा नेऊन ठेवलेली होती. जाहीर प्रचार करत असताना सडकछाप मावल्यासारखं बंगालमध्ये प्रचार करत होते. कोविड देशामध्ये पसरलेला होता, त्याला दीदी दीदी हे करत होते. आणि हा संसदेच्या प्रतिष्ठेबद्दल हे बोलणार, संसदेच्या गरिमेबद्दल, गरिमा यांनी कोणाची गरिमा पाळली. उपराष्ट्रपती पदाचा सन्मान करायला हवा, वा. आणि संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला देशाच्या राष्ट्रपतींना बोलावलं नाही. काय काय राष्ट्रपतींची गरिमा सांभाळली. केवळ महिला आहेत, आदिवासी आहेत म्हणून. तिथं तर जे घरात राहायला गेलं तर त्याचं शुद्धीकरण करून घेतलं जातं, जसं काही त्यांच्या प्रवेशाने ते अपवित्र होणार होतं, अशुद्ध होणार होतं. आणि हे भाषा करणार संसदेच्या गरिमेची. आज ज्या विषयावरती बोलायचा आहे तो इतका गंभीर आहे की भारताच्या संसदीय लोकशाहीला श्रद्धांजली अर्पण करावी का असा प्रश्न निर्माण झालाय. आणि एकंदरीतच देशातल्या सगळ्या लोकशाही व्यवस्थेला एक श्रद्धांजली अर्पण करायची अशी ही अवस्था या आत्ताच्या मोदी सरकारने आणून ठेवलेली आहे. कारण ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये सिस्टमॅटिकली गोष्टी घडवल्या गेल्या. पहिल्यांदा तर लोकसभेमध्ये भाजपच्या खासदाराच्या पत्रावरून 5 जणांना पास मिळतात, 5 तरुणांना. ते 5 तरुण संसदेमध्ये, म्हणजे संसदेमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर खिशातली नाणी सुद्धा काढून घेतली जातात सिक्युरिटी. मोबाईल फोन, नाणी, हातामध्ये काही कडं बिडं असेल, प्रत्येक गोष्ट काढून घेतली जाते. आणि आतमध्ये माणूस रिकाम्या खिशानिशी हा आतमध्ये जाऊ शकतो. कुठलीही जवळ सोबत त्याला बॅग नेता येत नाही, काही नेता येत नाही. अशा अवस्थेमध्ये भाजपच्या खासदारांनी पास दिलेले 5 जण संसदेमध्ये येतात तरुण, आणि प्रेक्षकांच्या गॅलरीमधून संसदेमध्ये उड्या मारून ते धुराच्या नळकांड्या आतमध्ये फोडतात. हे कसं घडलं, हे आतमध्ये येऊ कसं शकलं. एवढं सगळं ब्रीच ऑफ सिक्युरिटी झाल्यानंतर ज्या वेळेला त्या धुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या त्यावेळेला त्यांनी देशामधल्या बेरोजगारी वगैरे याच्याबद्दलच त्यांनी वक्तव्य केली. आणि तो आमचा आक्रोश मांडण्यासाठी म्हणून आम्ही संसदेमध्ये आलो. ते काय घडलं, ते कशा पद्धतीने त्यांनी नळकांड्या आणल्या, हे सगळं तपासण्याची गरज होती. याच्याबद्दल जबाबदारी निश्चित करण्याची गरज होती की हा सगळा सिक्युरिटी लॅप्स हा कुठे घडला, कोणाकडून घडला. हे 5 वेगवेगळ्या राज्यांमधले तरुण, या 5 राज्यांमधल्या 5 तरुणांना भाजपचा एक खासदार तिथले प्रेक्षक गॅलरीचे पास देतो. याची त्यांच्याशी काय ओळख, कोणाच्या शिफारसीवरती त्यांना ते व्हिजिटरचे पासेस दिले गेले. त्यानंतर कोण सुरक्षा रक्षक होते ज्यांनी याच्यामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि त्या धुराच्या नळकांड्या आतमध्ये घेऊन जाऊ शकले. याचा खरा तर जबाबदारी निश्चित व्हायला होती. याच्यावरती काहीतरी कारवाई व्हायला हवी. याऐवजी या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेमधल्या लॅब्स बद्दल या संसदेच्या आणि देशाच्याच सुरक्षेची जबाबदारी, देशांतर्गत सुरक्षेची, कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ज्या गृहमंत्री अमित शहावरती आहे, त्या अमित शहानी या गोष्टीवरती उत्तर देण्यासाठी यावं संसदेमध्ये आणि उत्तर द्यावं, अशी लोकसभेमधल्या आणि राज्यसभेतल्या खासदारांची मागणी असताना तुम्ही अशी मागणी का केली म्हणून त्यांना सस्पेंड केलं जातं. मग कोणी करायची होती ही मागणी. 26/11 मुंबईमध्ये ताजवरती ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेला देशाच्या गृहमंत्र्याला राजीनामा द्यायला लावला होता, शिवराज पाटलांना. आणि हा त्यांच्यामुळे झाला असाही अर्थ नव्हता. शिवराज पाटलांनी योगायोगाने त्या दिवसामध्ये 3 वेळेला कपडे बदलले होते आणि त्या एका गोष्टीवरून टीका केली. भारतातल्या सर्व प्रसार माध्यमांनी शिवराज पाटलांना टार्गेट केलं की हा माणूस 3-3दा कपडे बदलतो, आणि त्यावरून शिवराज पाटील यांना राजीनामा द्यायला लावला होता. आणि इथं प्रत्यक्ष संसदेमध्ये असं घडलं आणि याच्यावरती स्पष्टीकरण देण्यासाठी सुद्धा अमित शहा संसदेमध्ये येणार नाहीत. काही उत्तरदायित्वच वाटत नाही. मणिपूरमध्ये एवढी प्रचंड मोठा प्रकार घडला, आजही मणिपूर जळतंय. मे महिन्यामध्ये सुरू झालेली गोष्ट 7 महिने झालेत. कुठलंही स्पष्टीकरण पंतप्रधान देणार नाही. काही उत्तरदायित्वच या लोकांना वाटत. आणि याची मागणी केली म्हणून या देशाच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदा 2 दिवसामध्ये 141 खासदारांना सस्पेंड केलं गेलं. 141 खासदार, आणि विरोधी पक्ष नसताना. आणि हे का केलं गेलं याच्याही मागे आहे की 141 खासदार विरोध करणारे हे पहिले बाहेर काढले गेले संसदेच्या. त्याच्यामध्ये जे असे काही खासदार आहेत जे त्या दिवशी दिल्लीमध्ये सुद्धा नव्हते, दिल्लीमध्ये सुद्धा नसलेल्या खासदारांना सस्पेंड केलं गेलं. एक रामगोपाल यादव, या अत्यंत मितभाषी, अत्यंत सौम्य आवाजामध्ये बोलणारा खासदार, फक्त
उभे राहिले म्हणून सस्पेंड केलं गेलं. अशा कारणांसाठी खासदारांना सस्पेंड केल्यानंतर या संसदेमध्ये, लोकसभेमध्ये या स्पष्टीकरण द्यायला नकार देणाऱ्या बेजबाबदार गृहमंत्री अमित शहा यांनी 3 नवीन क्रिमिनल कोड्स इंट्रोड्यूस केले. म्हणजे भारतामध्ये जे इंडियन पिनल कोड, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड हे जे होते याला रिप्लेस करणारं भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष्य संहिता आणि नागरी सुरक्षा संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणजे काय केलंय, इंडियनचं भारतीय केलं. हा एक भाग केला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अत्यंत भयंकर याच्यामध्ये आणल्यात आणि त्यावरती आपण एक स्वतंत्र खूप डिटेल, अगदी 2 तासाचा झाला तरी सुद्धा एक डिटेल भाग त्यावरती करू की काय काय धोके याच्यातमधून आणलेले आहेत. आर्थिक धोरणांवरती टीका करणं हा आतंकवाद समजला जाणार. या देशाच्या इकॉनॉमिक आणि मॉनिटरी स्टॅबिलिटीला धोका पोहोचवला असं म्हणून आतंकवादाचा गुन्हा दाखल केला जाणार. मग पहिला तर नरेंद्र मोदींवर दाखल केला पाहिजे. या देशाच्या आर्थिक आणि मॉनिटरी स्थैर्याला धक्का त्यांनी डिमॉनिटायझेशन मधून लावला होता. अधिकार नसताना डिमॉनिटायझेशन किंवा मॉनिटरी पॉलिसीचं डिसिजन घेणं हा फक्त RBIचा अधिकार आहे, तो यांनी घेतला. मग पहिला हा आतंकवादाचा आरोप तर त्यांच्यावरती घ्यायला हवा होता. पण अशा अनेक गोष्टी आहेत या नवीन संहितेमधल्या, याच्यावरती आपण स्वतंत्ररित्या भाग घेऊ. पण हे सगळं केल्यानंतर 142 खासदारांना आणल्यानंतर हे विनाविरोध मंजूर करायचं होतं म्हणून हे केलं. अल जझीरा असेल, गार्डियन असेल, BBC असेल, सर्व आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांनी याच्यावरती टीका केलेली आहे. लोकशाहीवरचा हल्ला म्हटलेला आहे याला. जगातल्या देशांनी लोकशाहीवरचा हल्ला म्हटलेला आहे. प्रसार माध्यमांचा गळा दाबायचा, न्याय व्यवस्थेचा गळा दाबायचा, संसदीय लोकशाहीचा गळा दाबायचा, अशा पद्धतीने हे सगळं काम चाललेलं. आणि या सगळ्या प्रकारावरती सस्पेंड झालेले खासदार ज्या वेळेला बाहेर आले राज्यसभेच्या, तेव्हा राज्यसभेच्या बाहेर आलेले सस्पेंड झालेले खासदार असताना त्यातले एक तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी तिथं काहीतरी म्हणे अलेजेडली राज्यसभेचे चेअरमन जे आहेत, या राज्यसभेच्या चेअरमन असलेल्या आणि उपराष्ट्रपती जे आहेत धनखड यांची नक्कल केली म्हणून हा अख्खा विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला की आता इतक्या खालच्या स्तराला जाणार आहात का. आणि धनखड हे काय जट आहेत, जट समाजाचे आहेत आणि हा जट समाजावरचा हा हल्ला आहे. अरे वा, धनखड यांची नक्कल केली म्हणजे हा जट समाजावरचा हल्ला झाला. आणि मग या नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या दिवशी ज्या वेळेला 6 जट महिला पैलवानांवरती बाहेर लाठीमार आणि पायदळी तोडवलं जात होतं, त्यावेळेला तो जट समाजाचा अपमान नव्हता, त्यावेळेला तो जट समाजावरती केलेला हल्ला नव्हता. सत्यपाल मलिक हे सुद्धा राज्यपाल होते ना. सत्यपाल मलिक ज्या वेळेला केंद्र सरकारवरती टीका करतात त्यावेळेला त्यांची संरक्षण व्यवस्था काढून घेतली जाते. ते जट नाहीत का? सत्यपाल मलिक सुद्धा जट आहेत. दिल्लीच्या सीमेवरती ज्या वेळेला शेतकरी आंदोलन करत होते, 13-14 महिने ऊन वारा पाऊस कशाची पर्वा न करता भारतातले शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करत होते. 750 शेतकऱ्यांचा तिथं मृत्यू झाला. त्यात हरियाणामधले कितीतरी जट शेतकरी होते, पंजाब मधले होते, UP मधले होते. त्यावेळेला या जट समाजावरचा हल्ला याला म्हटलं नाही. आणि आज खुशाल याचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी बेशरमपणाने समाजाची नावं काढली जात आहेत. मल्लिकार्जुन खरगेंना ज्या वेळेला संसदेत बोलू दिलं जात नाही, त्यावेळेला तो काही दलित आहेत म्हणून त्यांना बोलू दिलं जात नाही असा त्याचा अर्थ काढायचा. यापुढे प्रत्येकाने काहीही अन्याय झाला तर स्वतःच्या जातीवरती समाजावरती घेऊन जायच्या या गोष्टी. आणि हा देशाचा उपराष्ट्रपती, हे याच्याबद्दल काय होणार आहे. आणि नक्कल करणं हा केवढा मोठा गुन्हा आहे. मिमिक्री केली म्हणे. सगळ्यात मोठा मिमिक्री आर्टिस्ट तर देशाचा पंतप्रधान बनलेला आहे नरेंद्र मोदी. व्हिडिओ आहेत त्यांचे. कैसे आंख खोली जा रही है, कैसे बंद की जा रही है, इतनी जल्दबाजी क्या. नरेंद्र मोदी ज्या वेळेला बाहेर भाषण करत असताना एका संसदेच्या एका खासदाराची, या देशातला एक अत्यंत बुद्धिमान असा प्रतिनिधी शशी थरूर यांच्या बायकोला, सुनंदा पुष्कर यांना 55 करोड की गर्लफ्रेंड म्हणत होता. बता दीजिए इस देश में कभी किसी ने 50 करोड़ की गर्लफ्रेंड देखी है? 50 करोड़ की गर्लफ्रेंड ये गरीब देश में और करो इतना माहौल खराब हो गया, उनसे इस्तीफा नहीं लिया गया. अभी भी मामले वैसे लगे हुए हैं. कल भी उनका फिर से एक बार मंत्री बना करके इज्जत बरी कर दिया गया. कांग्रेस का ये कॉन्सेप्ट. स्वतःची लग्नाची बायको तर सोडून दिली, दुसऱ्याच्या लग्नाच्या बायकोबद्दल हा माणूस अशी कॉमेंट करत होता. या देशाचा पंतप्रधान 55 करोड की गर्लफ्रेंड. सोनिया गांधींना जर्सी गाय म्हणत होता हा मनुष्य. काँग्रेस की विधवा, म्हणजे राजीव गांधींची ती विडो आहे, तिला काँग्रेस की विधवा म्हणत होता. हा प्रतिष्ठा राखत होता महिलांची.
या माणसाबद्दल काय काय बोलता येऊ शकतं? संसदेमध्ये भाषण करत असताना देशाच्या गेल्या पंतप्रधानांबद्दल, मनमोहन सिंगांबद्दल रेनकोट घालून आंघोळ करतात का असं भाषण केलं होतं या नरेंद्र मोदींनी. इतक्या गलिच्छ स्तरावरती संपूर्ण संसदीय लोकशाहीमधली चर्चा नेऊन ठेवलेली होती. जाहीर प्रचार करत असताना सडकछाप मवाल्यासारखं बंगालमध्ये प्रचार करत होते. कोविड देशाभरामध्ये पसरलेला होता, त्याला दीदी दीदी हे करत होते. आणि हा संसदेच्या प्रतिष्ठेबद्दल हे बोलणार, संसदेच्या गरिमेबद्दल, गरिमा म्हणे यांनी कोणाची गरिमा पाळली? उपराष्ट्रपती पदाचा सन्मान करायला हवा. वा. आणि संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला देशाच्या राष्ट्रपतींना बोलावलं नाही. काय काय राष्ट्रपतींची गरिमा सांभाळली? केवळ महिला आहेत, आदिवासी आहेत म्हणून? तिथं तर जे घरात राहायला गेलं तर त्याचं शुद्धीकरण करून घेतलं जातं, जसं काही त्यांच्या प्रवेशाने ते अपवित्र होणार होतं, अशुद्ध होणार होतं. आणि हे भाषा करणार संसदेच्या गरिमेची. आणि मग संसदेची गरिमा तेव्हा की उठे जाते ज्या वेळेला या 6-7 महिला पैलवान, जट समाजाच्या महिला पैलवान, देशासाठी पुरस्कार आणून देणाऱ्या, यांच्या लैंगिक शोषण करणारा भारतीय जनता पक्षाचा खासदार संसदेमध्ये बसलेला असतो. तेव्हा संसदेच्या गरिमेचं काय होतं? त्यावेळेला संसदेच्या गरिमेबद्दल प्रश्न नाही, त्याच्यावर काहीही कारवाई होत नाही. इतकं मोठं लैंगिक शोषणाचा आरोप असून सुद्धा. आणि या महिला पैलवान ज्यांनी देशासाठी सन्मान वाढवला, वर्षानुवर्ष तासन तास अथक मेहनत घेतल्यानंतर ज्या वेळेला देशासाठी पदकं कमावली, त्यावेळेला पदक घेत असताना या देशाचं राष्ट्रगीत वाजत होतं आणि या देशाचा राष्ट्रध्वज चढवला जात होता. एवढा मोठा सन्मान ज्या महिला खेळाडूंनी या देशाला मिळवून दिला, त्या महिला खेळाडूंचा सन्मान, त्यांची स्वतःची प्रतिष्ठा धुळीला मिळवणारा, त्यांचं शोषण करणारा ब्रिजभूषण सिंग याच भारतीय जनता पक्षाचा खासदार आजही संसदेत बसतो. त्यावेळेला संसदेच्या गरिमेचा प्रश्न निर्माण होत नाही. ज्यावेळेला याच भारतीय जनता पक्षाचा एक खासदार बिदोरी हा दानिश अली नावाच्या एका मुस्लिम खासदाराला अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करतो, त्याला कटुआ म्हणतो, त्यावेळेला ते बॉडी शेमिंग नसतं आणि तो आजही संसदेत बसतो. आजही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही त्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारावर. आणि हे बोलणार संसदेची गरिमा आणि प्रतिष्ठेबद्दल? लाज वाटायला हवी भारतीय जनता पक्षाला. या देशाला लाज वाटावी अशी अवस्था आणून ठेवलेली आहे. प्रज्ञा सिंग ठाकूर नाशिक जिल्ह्यामधल्याच मालेगावमध्ये बॉम्बब्लास्ट केल्याचा जिच्यावर आरोप आहे, जी आजही संपूर्णपणे निर्दोष सुटलेली नाही, अशी आतंकवादी या देशाच्या संसदेत बसते. महात्मा गांधींच्या खुन्याला देशभक्त म्हणते. त्यावेळेला देशाच्या संसदेच्या गरिमेचा प्रश्न येत नाही. हेच नरेंद्र मोदी परदेशात ज्या वेळेला जातात तेव्हा महात्मा गांधींच्याच मूर्तीसमोर नतमस्तक व्हावं लागतं, त्यांचेच गोडवे गावे लागतात. त्यावेळेला शरम वाटत नाही की गांधींच्या खुन्याला देशभक्त म्हणणारी आपल्याच पक्षाची खासदार आपल्याच संसदेमध्ये बसते? निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे या सगळ्या याच्यात. आणि अशा पद्धतीने या देशाच्या संसदेचा गळा दाबण्याचा प्रयत्न लोकसभेचे 141 खासदार सस्पेंड करून केला जातो. याचा दुसरा अर्थ हा आहे की प्रचंड भय आहे भारतीय जनता पक्षाच्या या सर्व नेत्यांच्या मनात. अमित शहा सुद्धा घाबरलेला आहे, नरेंद्र मोदी सुद्धा घाबरलेले आहेत. हे सर्व भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि नेते आज घाबरलेले आहेत आणि या भीतीपोटी हे दमनकारी तंत्र चाललेलं आहे. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की याच देशातल्या सर्वसामान्य नागरिकांनी इंग्रजांच्या समोर छातीचा कोट केला, त्यावेळेला जगामध्ये सूर्य मावळत नाही असं साम्राज्य इंग्रजांचं हे आज जगात सूर्य उगवत नाही अशा अवस्थेवरती येऊन पोहोचलं. यांना हरवणं सुद्धा अवघड नसेल. त्याच्यासाठी जी काही परीक्षा द्यायला लागेल आणि जे काही त्याग करायला लागेल, बलिदान द्यावं लागेल, ते द्यायला या देशातला सामान्य माणूस तयार होईल. अशा पद्धतीने या देशातल्या लोकशाहीचा गळा दाबू दिला जाणार नाही. हे सर्वात महत्वाची गोष्ट यात लक्षात घ्यायला हवी. या इंडिया अलायन्सची बैठक झाली 2 दिवसापूर्वी आणि या बैठकीमध्ये जो ठराव पास झाला त्यातला सर्वात पहिला ठराव जो काँग्रेस पक्षाने मांडलेला होता तो ईव्हीएमच्या बॅनचा होता. या देशातल्या नागरिकांनी सुद्धा हा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. कारण 4 राजकीय पक्ष किंवा 5 राजकीय पक्ष किंवा त्यांचे 400 उमेदवार एका बाजूला आणि 55 कोटी मतदार एका बाजूला. आपण मतदार म्हणून सर्वात मोठे स्टेक होल्डर आहोत कुठल्याही निवडणुकीतले. राजकीय पक्षांपेक्षा जास्त स्टेक होल्डर आपण आहोत. आपण सांगायला हवं की ईव्हीएम असेल तर लोक निवडणुकीत भागच घेणार नाही. आणि खरं तर या राजकीय पक्षांनीही सांगायला हवं की ईव्हीएम असलेल्या निवडणुकीत भागच घेणार नाही, आम्ही निवडणुकात लढणार नाही. मग बघू जग काय म्हणतं या लोकशाहीबद्दल. या पद्धतीने अशा पद्धतीने अत्यंत दमनकारी ड्रॅकोनियन म्हणजे इंग्रजांच्या कायद्यांपेक्षा ड्रॅकोनियन कायदे हे आणले जात आहेत. लोकसभेत झाले मंजूर, अजून राज्यसभेत व्हायचे आहेत, पण हे अशा पद्धतीने आणले जातात. संपूर्ण विरोधी पक्षाच्या अनुपस्थितीमध्ये नवीन कायदे पास केले जातात, चर्चेशिवाय कुठलीही चर्चा न होता. याचा अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आहे. हे संकट आता आपल्या प्रत्येकाच्या दारावर थाप मारत आहे आणि आपण प्रत्येकाने निर्भयपणाने दार उघडून या संकटाचा सामना करण्यासाठी बाहेर येण्याची गरज आहे. या निमित्ताने आपल्या या एपिसोडच्याही माध्यमातून सर्व दर्शकांना अत्यंत नम्र विनंती की अतिशय मनाचा निग्रह करण्याची गरज आहे.
वाटेल ती किंमत चुकवायला तयार झालं पाहिजे. पण या देशातली लोकशाही, या देशाचं संविधान जे स्वातंत्र्य, समता, बंधुता याच्यावरती विश्वास ठेवतं, जे धर्मनिरपेक्षता आपल्याला शिकवतं, त्याच्या संरक्षणासाठी आपण वाटेल त्या संकटाचा सामना करायला आज तयार होण्याची गरज आहे. हे जर झालं तरच हे अत्यंत दमनकारी फॅसिस्ट अशा प्रवृत्तीला आपण पराभूत करू शकू येणाऱ्या निवडणुकांमध्ये. आजच्या या एपिसोडमध्ये इतकंच. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करावेत, जास्तीत जास्त लिंक याची लिंक शेअर करावीत. हे आपलं असणारं पाठबळ हेच आम्हाला ताकद देत राहील कायम आणि सतत जे अत्यंत सत्य आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार.